श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या आपल्या भक्तिमय चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या मठात गेल्यावर स्वामींना 3 वेळा मुजरा करून नाकच का घासावे या मागील रहस्य जाणून घेणार आहोत. तर आपण ज्या हिंदू धर्मात आहोत त्या धर्मात देवांचेही अ ब क ड असे 4 प्रकार आहेत आणि आपले स्वामी हे अ वर्गातील देवता आहेत. स्वामी हे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप, ते स्वयं जागृत व महापात्र आहेत. ते आपल्या सर्व भक्तांना आज देखील दर्शन अनुभूती देतात. त्यांच्या भक्तांनी त्यांना सर्वस्वी अधिष्ठानांचा दर्जा दिलेला आहे. या जगाचे चालक, मालक आणि पालक स्वामी स्वतः आहेत. ते स्वतः योगीराज आहेत. जेव्हा आपण औदुंबराला प्रदक्षिणा करून केंद्रात येतो तेव्हा शुद्ध मनाने आपण केंद्रात प्रवेश करत असतो. त्यामुळे महाराजांना हात जोडणे उद्धटपणाचे लक्षण समजले जाईल, म्हणून आपण महाराजांना 3 वेळा मुजरा करून 3 वेळा नाक घासणी करतो. नाक घासणी म्हणजे परब्रह्माला शरण जाणे होय. त्यामुळे नाक घासून त्रिवार मुजरा करून स्वामींना आपण आपल्यावर कृपा करून घ्यावी अशी प्रार्थना करत असतो. स्वामींच्या पुढे आपण सर्व अहंकार, द्वेष, ईर्ष्या त्यागून शरण जात असतो. स्वामींपुढे आपण शून्य होत असतो. म्हणूनच आपण 3 वेळा नाक घासणी करून मुजरा करतो. तर या माहितीवरून आपणा सर्वांना कळलेच असेल की महाराजांना मुजरा का करावा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.